स्कूल गेम्स फेडरेशन ऑफ इंडिया हांच्या मार्फत जातात, तातून भारत देशातले वेगळे वेगळे स्कुलांतल्यान भुरगे येवन तातून स्टेट टिमीन पार्टिसिपेट करतात, स्टेटीक रिप्रेझेंट करतात, युनियन टेरिटरीज तशेंच स्टेट्स आमचे रायट फ्रॉम जम्मू काश्मीर टू केरला. आणि हे वर्सा होमान स्कूल गेम्स फेडरेशनाचो वतीन गोंय आमच्या सराच्या माध्यमांतल्यान सरान तो प्रोजेक्ट अप्रूव्ह करून स्कूल गेम फेडरेशन अप्रुवल घेवन आमी हे वर्सा अंडर-17 बॉयज एंड गर्ल्स नॅशनल्स गोंयांत खेळटात. आनी ताज्या खातीर आमचे बरोबर आसात माननीय मंत्री रमेश चवडकर सर. हे तुमकां आतां एड्रेस करतले. रिक्वेस्ट करता सराक एड्रेस करता. येस. सगळ्या प्रेस बंधूक आम्ही अभिनंदन करता. मुद्दाम तुम्ही आयले ते वेलकम करता. माहिती आहे तुमचे सगळ्यांचे आम्ही स्वागत करताना आणि आजच्या पत्रकार परिषदेत आमचे जे असतात आमचे खात्याचे डायरेक्टर अजय घोडे, तसेच आमचे असिस्टंट ट्रेनर विनय तुर्की, आमचे डेप्युटी डायरेक्टर पवार, तसेच आमचे डायरेक्टर ऑफ कोचिंगचे इंचार्ज खेळी आमचे प्रणव आणि हांगा उपस्थित आशिल्ले सगळे पत्रकार बंधू. आज विशेष करून जी आम्ही प्रेस घेता ती स्कूल गेम फेडरेशन आणि गोंय सरकाराचे आमचे खेळा खाते हाच्या जोड बीच व्हॉलीबॉल गोंयांत जावपाचें आसा ताचे संदर्भात डिटेल माहिती दिवपा खातीर आमी विशेष करून आपले आसा. येता त्या 21, 22 आणि 23 तारीख एप्रील 21, 22 आणि 23 एप्रिलाक मिरामार हांगा बीच व्हॉलीबॉल जावपाचें आसा. आणि बीच व्हॉलीबॉल ही विशेष करून थंय अंडर-17 जे भुरगे आसात भुरग्यां खातीर ती गेम विशेष करून आतां की भारतभर वेगळ्या गेम ज्यो गेम्स आसा ताजे इव्हेंट आसा न्ही भारतभर जाता. आनी विशेष करून ह्या वर्साक आमी गोंयांत बीच व्हॉलीबॉल मागून घेतली. आणि प्रामुख्यान आमी म्हणजे जे समुद्र किनाऱ्याच्या नजदीक ज्यो स्टेटी आसा ह्यो सगळ्यो ताका पार्टिसिपेट जाता. आणि ह्या स्पर्धे खातीर जवळजवळ 20 राज्यां आणि युनियन टेरिटरी पार्टिसिपेट जाता. साधारण 100 प्लेयर जे आसा ह्या तुका पार्टिसिपेट जातले. आणि तातूंतल्यान जे विशेष करून भुरग्यांचे टॅलंट आसा ते विकसीत करपाचे दृश्टिकोनांतल्यान ते तांचे म्हणजे ज्या अशे नॅशनल लेवलाचे जे भुरगे खेळटले फुडें तांकां स्कोप जो आसा न्ही इंटरनॅशनल लेवलाचेर सुद्दां खेळपाची संदी मेळटा. म्हणजे त्या संदी खातीर तांकां ओपन करपाच्या दृश्टिकोनांतल्यान हे सगळे प्रयत्न आसतात. तशें आमी गोंयांत विचार केल्लो जायत न्ही की आमी तालुका लेवल खेळटा, त्यानंतर डिस्ट्रिक्ट खेळटा, त्यानंतर आमी राज्य पातळी खेळटा. आणि तेच भुरगे जे आसा ते वेगवेगळ्या गेमी भितर आसा न्ही की राष्ट्रीय लेवलाचेर खेळले वता. आणि म्हणजे नॅशनल लेवलाचेर आपले स्कील प्रेजेंट करपाची संदी गोंयभरांतल्या भुरग्यांक मेळटा. आणि तशेंच ह्या सगळ्या इव्हेंटाच्या माध्यमांतल्यान स्कूल गेम फेडरेशन ह्यो सगळ्यो गेमी ऑर्गनायज करता जे फुडले नॅशनल लेवलाच्यो. आणि तातोच एक भाग म्हणून आसा की बीच व्हॉलीबॉल ही गोंयांत जाता. आणि ती 21 तारखेर जाता. 21 तारखेर 6 वरांचेर ताचें उद्घाटन जातलें. आणि 23 तारखेर सांजे ताचो समारोप जातलो. ह्या कार्यक्रमाक हांव उपस्थित आसतलो. तशेंच आमचे माननीय मुख्यमंत्र्याक आमी निमंत्रण दितले. आणि जेणे करून जो आसा की ताजे ग्लॅमर जे आसा ते चड चड ते वाडोवचे अशा तरेचे प्रयत्न करतले. आणि आमी आमचे गोंयांत एक स्पोर्ट्स कल्चर एस्टाब्लीश जावपाचे जो प्रयत्न आमी सगळे करता. आणि ताचो भाग म्हणून जो आसा की म्हाका दिसता की गोंयभरांत अवेरनेस करपाच्या दृश्टिकोनांतल्यान की जे व्हॉलीबॉलाशी संबंदीत आसा की बीच व्हॉलीबॉल संदर्भात संबंदीत जे काही भुरगे जे काणकोणा पर्यंत पेडणे पर्यंत जे भुरगे खेळटात तांणी ह्या हो इव्हेंट असो पळोवपाक येवचो. आणि आपले स्कील अपग्रेड करून जे आसा की अशा ह्या गेमींतल्यान की नॅशनल किंवा इंटरनॅशनल लेवलाचेर ताणें पार्टिसिपेशन जे आसा करचें आणि स्पोर्ट्सामध्ये आपली एक वेगळी ओळख निर्माण करची ही अपेक्षा आसा. त्यामुळे हो इव्हेंट आसा न्ही सक्सेसफूल करपा खातीर केवळ आनी केवळ स्पोर्ट्समॅनच ती पयले म्हणून जायना, म्हणजे स्पोर्ट्स फेस्टिवलाचें स्वरूप येवपाक जाय. त्या दृश्टिकोनांतल्यान जे
स्पोर्ट्स क्षेत्रांतले किंवा व्हॉलीबॉल क्षेत्रांतले जे सगळे खेळगडे आसात तांणी हो इव्हेंट पळोवपाक येवचो आनी गोंयभरांतले आमचे जे वेगळेशे आसा स्पोर्ट्साचे संबंधीत लोक आसा ताणें हो इव्हेंट पळोवपाक येवचे ही अपेक्षा आसा. ही बरी अरेंजमेंट कसो केला तुम्ही अरेंजमेंट कसो केला काय म्हणतात ते अरेंजमेंट आमी स्पेशल ती आमी फाटल्या मुद्द्याक खबर आसा आमी म्हणजे नॅशनल ज्यो गेम जाल्यो त्या वाचेर बऱ्या तरेचे आमी इन्फ्रास्ट्रक्चर आमी तयार केले. तशाच प्रकारचे इन्फ्रास्ट्रक्चर आसा न्ही ज्या बीच व्हरल्या खातीर ते मिरामार आमी तयार करता जेणे करून आमकां सगळ्यांक पळोवपाची संदी आमकां मेळटली. गोंयची स्कूल्स कितली आहाय पण कशें सिलेक्शन एक एक टीम असता. कितली टीम प्रत्येक स्टेटीचे ह्या हातूंत कशें आसा दोनूच प्लेयर खेळटा म्हणजे तातूंत बऱ्यांतले बरे जे प्लेयर आसा जे गोंयांतले ते ताजे वाटेन स्टेट वाटेन. So how this participation will help for them to improve for the go forward? पुढे ते कशें आसतलें? आज जशें की नॅशनल किंवा इंटरनॅशनल लेवलाचेर म्हणजे बीच व्हॉलीबॉला खातीर एक क्रेज निर्माण जाता आसा आनी त्याच प्रमाणे म्हाका दिसता की आज म्हणजे गोंयांत सुद्दां जे आसा न्ही की फाटल्या वाटे आमी आयोजन केलें आनी त्या वेळाचेर आमी क्रेज पयल्ली आसा. आतांय लोक आतां समजा आमी आगोंद गेले पाळोळें गेले की बाकीचे बिचार आसा न्ही की अशे आमचे गोंयकार सुद्दां प्लेयर आसा खेळपाक इंट्रस्ट दाखयता आनी म्हणजे एक प्रकारची क्रेज जाल्ली आसा. म्हणजे ताजो भाग म्हणून जो आसा न्ही की आज फेडरेशन हो गेम मानून घेतलो आसा आनी त्यामुळेच ताचें आयोजन जे आसा देशभर जाता. म्हणजे आमी सगळ्या गोंयकारांनी फाटले जे नॅशनल गेम जाले आसा न्ही त्या वेळाचेर ताजो आस्वाद आमी खूब मोठो म्हणजे 3-4 कोट आमी केल्ले त्या वेळाचेर. म्हणजे तशाच तरेचे 1-2 कोट करून जे आसा न्ही की हांगा आयोजन करपाचो प्रयत्न करता. हाऊ मेनी टीम्स आर कितले स्टेट 20 स्टेट पार्टिसिपेट आसा म्हणजे एक्स्ट्रा प्लेयर धरून जे आसा तातूंचे 100 प्लेयर जे आसा तातूंत पार्टिसिपेट जाले. हे टीम्स म्हणटा कशी असतले काय म्हणटा सगळे मिक्सअप असतले काय कशे प्रत्येक स्टेटीची एक टीम येता न्ही. गोंय इट इज स्टेट नॅशनल चॅम्पियनशिप. सो गोवा विल हॅव स्कूल्स आसता न्हू तुमी इट्स अ स्कूल फेडरेशन. सो स्कूल ट्रायल जावन एकूच गोंयची टीम तयार जाल्या. तशेंच बाकी स्टेटी एक गोंयची टीम आणि गर्ल्स एक टीम. गोंयची टीम आसा एक नाही कशा विथ परमिशन ऑफ द चेअर तुम्ही विचारते इट इज नॉट स्कूला पार्टिसिपेट करते स्कूल लेवल अंडर 17 स्कूल फेडरेशन कंडक्ट करता ही भुरगीं स्कुलान किंवा हायर सेकंडरी शिकणारी प्रत्येक स्टेटींतल्यान एक बॉयज टीम आणि एक गर्ल्स टीम. तशीच गोंयची एक बॉय टीम आसा बॉयज टीम आसा आणि गर्ल्स टीम. ते ऑलरेडी कॅम्प चालू आसा तांचो ऑलरेडी कॅम्प चालू आसा फाटले 15 दीस. दे आर बीन ट्रेन्ड अँड प्रिपेर्ड. सो ताच्या ट्रायल जाल्ली गोंयची टीम तशीच सिलेक्ट जावना. ट्रायल जावन बेस्ट हॅव बीन सिलेक्टेड टू रिप्रेझेंट गोवा एट दी नॅशनल लेवल. टायमिंग कसो कितें आसतलें कित्याक वॉटूय आसतले सर सकाळची गेमी जातली आणि इव्हिनिंग जातली मधल्या टायमार गेमी आसतना. Minister, we talk about you तुवें आतां उलयलें बीच कल्चर बीच स्पोर्ट्स म्हणून आनी गोंयान कितल्योच बीचीज आसा. सो एनीथिंग फ्रॉम युअर एज अ स्पोर्ट्स मिनिस्टर की असले टुर्नामेंट्स फीचर्स रेग्युलरली करपाक स्पेशली वेन यू टॉक अबाउट बीच व्हॉलीबॉल एंड परमनंट नाही आम्ही बीच व्हॉलीबॉल कमी येता. तशेंच गोंयची फेडरेशन जे आसा न्ही गोंयची हें आसा न्ही म्हणजे असोसिएशन तांणी इनिशिएटीव म्हणजे तांचे आमी स्पोर्ट्स डिपार्टमेंट किंवा SAG किंवा तांच्या मदतीन जर कोलॅबोरेशन जर आमी करपाक शकले जाल्यार ते जावंक येता. याला ओपन टू दॅट. मिनिस्टर क्वेश्चन असं असलं की बीच व्हॉलीबॉल ह्या गेमीन गोंयांक नॅशनल्स खेलो इंडिया नॅशनल सदांच मेडल्स मेळटात. सो बीच व्हॉलीबॉल ह्या खेळाचे गोंयांक विकास करपा खातीर तुमचें कितें नियोजन आसा? नाही आत्ता पर्यंत आसा न्ही की फाटल्या नॅशनल लेवलाचेर ज्या आयोजन करपा फाटलो हेतू तोच आशिल्लो की ज्या तरेन हांगा एक्सपोजर वेगळ्या गेमीक आमकां आसा म्हणजे गोंयांत तर आमकां पळयता विशेश करून आमी वळखता ते फुटबॉला खातीर स्पेशलायजेशन म्हणजे गोंय सारकें फुटबॉल ही गेम ही पॉप्युलर आसा. तशा तरेन म्हणजे पयलीं वाटेन जुने गेमी आशिल्ल्यो म्हणजे कबड्डी खो खो बाकी सगळे थोडेशे ताजे प्रमाणे कमी जालेले पण ते परत एकदा वाडोवपाचे ताचो भाग आज खूब गेमी येयल्ले आसा नवीन नवीन गेमी येयल्ले आसा आनी त्यामुळे म्हणजे गोंया सारक्याक तरी म्हाका दिसता की बीच व्हॉलीबॉल जो आसा की हल्ली ताची क्रेज वाडिल्ली आसा आनी ताजे खूब मोठे प्रमाणात जे आसा न्ही प्लेयर म्हणून बाकी सगळे जे आसा असोसिएशनान ते भाग घेवन की ताची पॉप्युलरिटी आनी ताजे हें वाडोवपाक लागले आसा की नॉर्मल जो आमी व्हॉलीबॉल जो आसा म्हाका दिसता की गांवांनी आमचे काणकोण भाग गेलो की हांगा बार्देस तिसवाडी गेले न्ही
खूब बरे बरे प्लेयर जे आसा न्ही घडटा की ताजो भाग म्हणून जे आसा तशा तरेन वेगवेगळ्यो गेमी ताजे विकास करपाचे कोणते प्रयत्न धरला तो ताजोच एक भाग म्हणून आज ही गेम आमी गोंयाक आपयली आसा. बीच व्हॉलीबॉला कोच बीन कोण आसा तुमकां कोचिंग असं बोलतोय. आसा म्हणजे तुम्ही म्हणले की बीच व्हॉलीबॉल प्रोग्रेशन करपा बद्दल एकूच आमी अशी गेम पयली बीच व्हॉलीबॉल जी कन्सिस्टंट मेडल हाडटा गोंया खातीर नॅशनल गेम्सा खातीर. सो आमी पळयता की फक्त प्लेयर एकूच मिरामार ट्रेन करता चडशे आनी खंयच तशी फेसिलिटी पळोवना आमी. सो बीचा खातीर स्पेशली सो ती वाडोवपाक हेजी करता बिकॉज आमी प्लेयर पळयले ते चडशे फॉरेन एक गजाल आमी उलयल्यो जावपाना ती ज्यांचे असोसिएशन आसा न्ही की ताणें म्हणजे गव्हर्मेंट एखाद्याक ताका आर्थीक सपोर्ट बाकी सपोर्ट दितलो त्यामुळे तशें इनिशिएटीव घेणारे असोसिएशन आसपाक जाय. म्हणजे एक हातान टाळी वाजना त्यामुळे असोसिएशन तितले एक्टिव्ह आसपाक जाय आनी गव्हर्मेंटाचो सपोर्ट बॅकअप जातलो. म्हाका दिसता गोंयांत जितलो आमी आर्थीक बॅकअप दिता तितलो बॅकअप म्हाका दिसता बाकीच्या स्टेटींनी हांगा दिना. म्हजी स्वताची प्रामाणीक मत आसा म्हणजे म्हाजी हें आसा की अपेक्षा आसा की हो सपोर्ट घेवन आसा न्ही की गेम आमी जास्तीत जास्त वाडोवच्यो की हो प्रयत्न आमी सगळ्यांनी करूया. येस थँक्यू. सगळ्यांक देव बरें करूं. एक 5-10 मिनटं